मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत। 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं। तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे। मुंबई असेल किंवा पुणे महानगरपालिका मोठी शहरं आहेत, माहितीचं कसं जमणार आहे? म्हणजे विशेषतः बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। दोन्ही पक्षाची बैठक झालेली आहे। मंगळवारी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना मनसे कार्यालयात आमंत्रण दिलेले, त्या ठिकाणी सुद्धा बैठक होईल। आणि दोन्ही पक्ष मूळ माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशीत तयार झाले, त्यामुळं मला वाटतं की दोघांचे विचार एकसारखेच आहेत। त्यामुळं चांगल्या पद्धतीची बैठक आज सुद्धा आली आणि येत्या काळामध्ये हळूहळू वेगवेगळ्या प्रभागांवर चर्चा होईल आणि त्यानंतर नक्की ठरेल कशा पद्धतीने पुढे जायचं। बैठक होणार नाही याचा अर्थ दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी तुम्हाला आदेश दिलेत का बैठका आणि पुढच्या चर्चेला सुरुवात करा? खरं तर माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेब हे दोघं पण एकमेकांना चांगल्या पद्धतीने भेटतात आहे। आम्ही सुद्धा आज दोन्ही पक्ष म्हणून एकत्र भेटलेलो आहोत। नमस्कार, आम्ही सायबर पोलीस स्टेशन कडून इथं आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आणि आमचं एकच इंटेन्शन आहे की सायबर फ्रॉड सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत आणि हे पुणे पोलिसांतर्फे सायबर पोलीस स्टेशन तर्फे हे एक पॉम्पलेट तयार करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सायबर फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं रिपोर्ट करायला पाहिजे ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। तुमचे आर्थिक फ्रॉड झाले असतील तर 1930 तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हवा। तुमचे जर मोबाईल हॅक झाले असतील, इन्स्टा हॅक झाला असेल आणि जे फोटोग्राफी वगैरे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या, त्याच्यासाठी तुम्हाला कुठं कॉल करायला हवा ही 1945। तर याच्या संदर्भामध्ये आम्ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। आमचं फक्त एकच इंटेन्शन आहे की सायबर फ्रॉड जे काही वाढत चाललेले आहेत ते जास्तीत जास्त कमी व्हावेत आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे।